नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी मऊ मोकळा आणि रसरशीत असा चविष्ट नारळी भात. हा भात सणासुदीला विशेषतः नारळी पौर्णिमेला आवर्जून केला जातो. गूळ खोबरं घालून केलेला हा भात चवीला अतिशय उत्तम लागतो. आज आपण इथे मऊ मोकळा तरीही रसरशीत असा नारळी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता या तांदळातलं पाणी काढून टाकायचं आहे. आता इथे मी गॅसवरती एक कढई तापायला ठेवलेली आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे. आता हे तूप आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आहे. तूप थोडं गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला सुकामेवा तळून घ्यायचा आहे. इथे मी 6 ते 7 काजू घेतलेले आहेत. थोडे बदाम चिरून घेतलेले आहेत. थोडे मनुके आणि चारोळे घेतलेले आहे. सुकामेवा तुपामध्ये तळून घेतल्यामुळे नारळी भाताला खूप छान चव येते. हे ड्रायफ्रूट्स आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे नाहीयेत. ड्रायफ्रूट थोडे कुरकुरीत झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. आता पुन्हा या कढईमध्ये मी 1 चमचा तूप अजून घालणार आहे. तूप थोडं तापलं की याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 ते 3 लवंगा घालायच्या आहेत. आता हे खडे मसाले मंद गॅसवर हलके परतून घ्यायचे आहेत. या खड्या मसाल्यांचा खूप छान वास आणि चव आपल्या नारळी भाताला येते. आता खडे मसाले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये धुवून आणि निथळून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत. आता हे तांदूळ तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने 2.5 वाटी मी गरम पाणी याच्यामध्ये घालणार आहे. पाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता हे तांदूळ एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहेत. आता गॅस मोठा ठेवून आपल्याला या भाताला एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हा भात व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. फक्त भात शिजत असताना मध्ये मध्ये आपल्याला हा भात व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता तांदळामधलं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. आता गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅसवर आपल्याला हा भात व्यवस्थित शिजू द्यायचा आहे. आता या भातामधील पाणी आटलेलं आहे. आता आपण भात शिजलाय का ते बघूया. इथे भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता भातावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवरती हा भात आपल्याला 2 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आता आपण झाकण काढून बघूया. आपण जे खडे मसाले भातामध्ये घातलेले आहेत त्यांचा खूप छान सुवास सुटलेला आहे. आता हा भात हलक्या हाताने एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्या वाटीने पाऊण वाटी गूळ पावडर घालणार आहे. गूळ पावडर नसेल तर गूळ चिरून घातला तरीही चालेल. आता तळून घेतलेला सुकामेवा घालायचा आहे. त्याचबरोबर आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पावडर घालणार आहे. आणि आता मी याच्यामध्ये 1 वाटी खवून घेतलेलं ओलं खोबरं घालणार आहे. आता हे सगळे जिन्नस आपल्याला भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.
हलक्या हाताने आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा भात पातेल्यामध्ये एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला यातला गूळ विरघळवून घ्यायचा आहे. आता 2 ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि आता या भातातला सगळा गूळ व्यवस्थित विरघळलेला आहे. आता हा भात हलक्या हाताने एकदा व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवून बंद गॅसवरच हा भात 5 ते 10 मिनिटे असाच ठेवून द्यायचा आहे. आता आपला गरमागरम मऊ मोकळा आणि रसरशीत असा चविष्ट नारळी भात तयार झालेला आहे. या नारळी पौर्णिमेला या पद्धतीने नारळी भात तुम्ही नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.